याच्याकरता संतांचे ग्रंथ आम्हाला मार्गदर्शन करत असतात। लक्षामध्ये घ्या, संतांचे ग्रंथ आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि त्यामध्ये ज्याला गीता कळत नाही, ज्याला संस्कृत कळत नाही, त्याच्यासाठी कळणारा ग्रंथ म्हणजे माऊलीची ज्ञानेश्वरी आहे। कळणारा पाचवा वेद म्हणजे तुकोबारायचा गाथा आहे, नाही का? अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद आणि यजुर्वेद फक्त नाव माहिती आहे, पण त्याच्यात काय ते आम्हाला माहित नाही, पण गाथ्यात काय आहे नाही का हे मात्र आपल्याला माहिती आहे। म्हणून गाथा आणि ज्ञानेश्वरी हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। मग जनाबाई सुद्धा अपेक्षा करतात की बाकीचं जरी त्यानं काही नाही केले तरी चालेल, पण नियमानं त्यानं गीतेचं चिंतन करावं आणि ज्ञानेश्वरीचं पठण अशा सुपुत्रानं करावं। अभंगाच्या द्वितीय संता माय बापा ज्या भूमीत आपण जन्माला आलो ही भूमी सामान्य नाही आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. मुलगा कसा असावा एक लक्ष द्या. ज्ञानोबारायासारखा मुलगा कसा असावा तुकोबारायासारखा. मुलगा कसा असावा
झुकेगा नहीं साला, झुकेगा नाही साला म्हणून मुलांना पुष्पा दाखवण्यापेक्षा, ऐका बरं, झुकेगा नाही साला म्हणून मुलांना पुष्पा दाखवण्यापेक्षा देव, देश आणि धर्म याकरता झुकेगा नाही साला म्हणून त्याला शिवशंभूचा छावा दाखवा. इयत्ता म्हणजे वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासूनच शिवचरित्र नसा नसामध्ये भिनलेलं आहे. म्हणजे मला झोपेतून उठवलं तरी म्हटलं महाराज शिवाजी महाराज बोला 2 तास सुरू आणि आले साल्या सगळं ती कृपा संतांची. कारण मला गुरुवारी बाबांनी सांगितलं, भास्करगिरी बाबांनी बाबांनी सांगितलं कल्याण महाराज कीर्तनातून शिवचरित्र सांगा आणि तुमच्या आवाजात आणखी प्रभात उठेल असं कोण म्हणतंय? गुरुवारी बाबाजी म्हणतात. लक्षात घ्या. आता शिवचरित्र सांगणारे महाराष्ट्रामध्ये भरपूर मंडळी तयार झाली, परंतु मला अभिमान एका गोष्टीचा वाटतो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, माझ्या वारकरी संप्रदायाच्या आणि गुरुजनांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रामध्ये कीर्तनात शिवाजी महाराज पाहिजे आणि ते सादर करणारा महाराष्ट्रातील पहिला कीर्तनकार कल्याण महाराज काळे. माझं काही नाही, पण गुरु बाबांच्या आशीर्वादानं सांगतो महाराज. आणि राजा लक्षात घ्या, काल मला कीर्तनाधिकाऱ्यानं प्रश्न केला, मला आवडला बरं का. तेवढे कल्याण महाराज शिवाजी महाराज देव आहेत का? तुम्हाला काय वाटतं? शिवाजी महाराज देव आहेत का? त्याचं उत्तर असं आहे, शिवाजी राजे राजे आहेत, शिवाजी राजे भक्त आहेत, शिवाजी राजे संत आहेत आणि शिवाजी राजे प्रत्यक्ष भगवान शिवाजींचा दुसरा अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण कदाचित पुढचा आहे, कदाचित शिवाजी महाराज देव नाही, कदाचित शिवाजी महाराज देव नाही, पण देवळातला देव ज्यांच्यामुळे आजही देवळात सुरक्षित आहे ते शिवाजी महाराज देवापेक्षाही कमी नाही. विठोबाचे तुकामणी मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही ऐसा पुत्र देई संता. अशी मुलं पाहिजे तो माझ्या
असं मुलगा पाहिजे, असं पोरग पाहिजे, आहे का नाही? नाही आपले पोर काय पोरच आहे. मी काही प्रश्न विचारतो, पटकन उत्तर द्या मुलांनी. पुढे या, थोडं इथे या. नाही घाबरू नका, फार अवघड नाही. या इथे या. बरं तिथं बस बस बस. तुम्ही फक्त विचार आहे. वा, लेकर हुशार आहेत म्हटल्याबरोबर पुढे आले. स्वतःचा आत्मविश्वास आहे त्यांना. मुलगा कसा असावा, तशी मला राबू योजनेची मुलं खूप आवडली. बरं खूप आवडली, खरंच आवडली. असं वाटायला लागलंय मला याच्यात पोटाला जन्माला गेला. खूप गोड बोलत असतं बोलत. मला उत्तर द्या बरं का बाळा. मुलाचं प्रेम, मुलाचं प्रेम हे आईवर असतं का वडिलांवर असतं? नाही, मार नको मिळायला म्हणून कोणावर असतं? कोणावर असतं? यांचं दोघांवर नाही, तिसऱ्यावर शिका. आईवर. कोणावर असतं? मुलाचं प्रेम कोणावर असतं? आईवर. मुलीचं प्रेम कोणावर असतं? मुलीचं पप्पावर. उगा दडपणानं बोलू नका. सगळेच आहे बापाला काय रोजगार आम्ही पाठी नका. मुलाचं प्रेम कोणावर? आईवर. मुलीचं कोणावर? बाप. आता मी तुम्हाला विचार, मुलाचं प्रेम आईवरच का? ती शिवलवी आणि बाप म्हणतो का? मुलाचं प्रेम आईवर का याचं कारण सांगू? चोंबडेपणा. जी मुलाच्या बाबतीत सतत चोंबडेपणा करत राहते, म्हणजे मुलाचं किती जरी चुकलं, जी कधीच मान्य करत नाही, त्याला म्हणतात आई. आता आपलं जाऊ द्या, पण उद्याच्या कीर्तनात तुम्ही आहे ना, इतक्या थोड्या भगवान श्रीकृष्णजीने केल्या, गवळणी यायच्या आणि यशोदेला म्हणायच्या, त्याला सांग इथं राव गजावर सगळं घेऊन फड्या करतोय, चोऱ्या करतोय, लाद येतोय. मला खरं सांगा, यशोदेला कधी पटलं? उलट यशोदा काय म्हणते, नाही बाई काय एवढं एवढं बाळ आहे, सुपारी म्हणजे कधीच मान्य करत नाही त्याला म्हणतात आई. हो पोरग दुपारी 1:30 ला घरी येऊ द्या, वडील असे दारात असतात.
पुढे या रे, पुढे या का 3 वाजली, पुढे या का, कुठे गेला होता एवढ्या काही पावर चोमडेपणा. लगेच किचन रूम मध्ये जाते, ताट घेते, पोळी भाजी सगळे पदार्थ त्याच्यात ठेवते आणि त्याची इच्छा आहे ऐकायची. ती काय नाही, मालक किंवा मालकी कुठं तरी बसलेली असेल तर त्याच्यामुळे ती विचार आपलं शोधलंय काय नाही. पण काय ओरडलं भावकी असल्यावर अवघड काम आहे. मी काय सांगत होतो, कीर्तन ताट घेतलं आईनं, पोळी भाजी सगळे पदार्थ ठेवले आणि मुलापुढं ताट ठेवलं बरं. आणि मुलाला काय म्हणते, तू जेव, मी आहे तू खाय. सोनं ग माझं बकरं ग ते वळून गेलं ग ते त्यांनी जेवायला बसायचा टाइम आणि यांची बडबड करायचा टाइम एकच होतो. हा ना, त्याला त्याला अंगीश लागला इतर 2 भाकरी खातं, त्या दिवशी 5:15 खातं तरी आई काय म्हणते, नाही त्याचं जेवणच कमी झालं. 5:15 खाऊ वडील म्हणतात, हा तुझा लहान आहे, लहान भाऊ आहे, विचार त्याला पुढे गेला होता, विचार. मग मात्र आईला राग येतो, नवऱ्याचा राग येतो. हातात ताट खाली ठेवते, नवऱ्याला कशी म्हणते, तुम्ही थांबा शनिदेवाची जयंती आहे, सगळे गुरुवार महामंडळी आलेले, सप्ताह कमिटी बसली होती, काय करायचं, कसं नियोजन करायचं, त्याच्यासाठी लेकरू लेट झालं, 3 वाजला, ते होते कामाचं लेकरं बोलत असतात. हे बा आजपासून माझ्या लेकराला जर बोलाल ना तर माझी तो वाईट नाही, तुम्हाला सांगून ठेवते. सतत बोलतात, त्याला काय बोलता, तो तरी 3 ला आला, तुम्ही पहाटे 4 वाजता येत होते. नका नाकाने कांदे सोडून, खबरदार आजपासून माझ्या मुलाला बोलायचं, माझी इतकं वाईट नाही. याच्यासाठी मुलाला कोण आवडतं, आई आवडतं. अरे मुलगी जर वाट लावली, तुम्ही काल तारीख होती लग्नाची, तुम्ही सगळ्या नवरीच्या आईच्या जवळ जाता, गेल्या का नाही का, आणि काय बघणार, नको रडू, पारख्याचं गणी, एक दिवस जाणारच होतं, म्हणतं का नाही. पण तेवढ्यात म्हातारी ती चष्मा लावलेला होती. काय का बोलूया, का बोला ती का ती आजची तुम्ही सांगा बरं. हा बाजूला म्हातारी जवळ येते, का बोला ती का, का बोला ती. आणि असं म्हणते, म्हातारीच्या डोळ्यात पाणी येतं, म्हातारा चष्मा काढली, पदराला आपले डोळे पुसतील, शेजार बिला काढली, खरं आहे तिचं, तिच्या पटचा बोला आहे तो. लहानपणी काय नव्हतं मिळालं, आता लेकरू सासरी चाललं तर तिच्या डोळ्याला पाणी येणं साहजिक आहे बाई, नको रडू, नको रडू म्हणता काय. आणि तेवढ्यात बाप येतो, उभा राहतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं. पण त्या बापाचं पहिल्यापासून कोणीच नाही, आपला बाप म्हणजे रोजगार हल्लीवर नाही. ते रडायला लागला का आपण त्याचे मित्र काय म्हणतो, त्याला समजित नाही, पण आपण काय म्हणतो, आपल्याला नाही पटलं, तुला नाही तुला पटल्यावर काय, खुशाल माणूस सावळी माणसं, खुशाल माणूस रडतो, आपल्याला नाही पटलं. विचार करा. पण शेवटी तो बाप आहे बरं, कोण आहे, बाप आहे, बाप. जेवढी आई महत्वाची आहे तेवढ्या जीवनात बापाला कधी विसरू नये.
बाप आहे. म्हणून जेवढी आई महत्वाची आहे तेवढे वडीलही महत्वाचे आहे. म्हणून माय बापाची सेवा करा आणि सांगणाऱ्याला अधिकार. बरोबर का? नुसते गाणे नका म्हणून आई माझा माय तसा का नाम करतो त्या आईला आणि वडिलाला खऱ्या अर्थाने जीव लावण्याचा प्रयत्न करा तर सांगण्याचा अधिकार आहे. आणि गाण्याला मर्यादा आहे. गाणं फार का टिकत नसतं, किती गाजू द्या. आणि आता या सोशल मीडियामुळं रात्रीतून एखादा लगेच सेलिब्रिटी होतो आणि रात्रीतून एखादा खाली येतो. मागे एक गाणं निघलं होतं, आमच्या पप्पानी गणपती आणला. नंतर रानू मंडल तेरी मेरी नाही की नाही. आणि आता तर रस्त्याला आहे म्हणलं मान. एका रात्रीत काय होईल मला अजिबात सांगता येणार नाही. पण शेवटी गाण्याला मर्यादा आहे. गाणं आला आणि गेलं, गाणं आला आणि गेलं. पण आईचं महत्व गाण्यातून ऐकण्यापेक्षा आईचं महत्व माझे तुकोबाला सांगतात. चिचे पिढे बाळ प्राण पियेचा विकल आईचा मातेचा स्वभाव सूत्रधोरी. कधी खाली असं तरुण किंवा तरुणीनं कधीच वर्तन आणि आचरण करू नये. चांगलं आचरण करावं आणि मुलीच्या जन्माचं स्वागत करावं. पण हल्ली असं वाटायला लागलंय नाही का, त्या पुण्यातल्या आमच्या वैष्णवीताईंच्या घटना बघतात अरे लाज वाटायला पाहिजे. 51 तोळे सोनं घेता, फॉर्च्युनर गाडी घेता, ते नणंद, ते सासू, ते तीरण, पतीन, अरे किती अमानुष. एखाद्या पशुला सुद्धा लाजवी असं कृत्य आणि आपल्या लेकीच्या सुखाकरता बापाला देत राहावं. एवढंच नाही तर छोट्या बाळाची सुद्धा हत्या करण्याचा प्रयत्न करावा. आणि मग हे बदलणार नाही तर काय होणार. एवढे जर निर्दयीपणाचा जर कळस मनुष्य जर करत असेल ते काय होणार आहे. म्हणून सगळ्या मुलींना तुमचा भाऊ या नात्याने मी विनंती करतो, भाऊ या नात्याने मी विनंती करतो, तुम्ही स्वतः जागे राहा आणि अशा कुठल्याही आमिषाला खऱ्या अर्थाने बळी पडू नका. अत्याचार होत असेल ना, माझ्या भावाला सुद्धा विनंती करतो की माय बाप गेल्यानंतर तुम्ही तिचे आई आणि वडीला, भाऊ आणि भाऊजाई मी विनंती करतो, जर त्रास आपल्या बहिणीला जर सासरी होत असेल फक्त त्यांना एकच सांगायचं, तुम्हाला चढ झाली फक्त एक फोन करा, त्या ताईला आपल्या घरी घेऊन या. बाकीचं काय असेल ते आपण नंतर पाहू आणि मग त्याच्याशिवाय जागा आल्याशिवाय राहणार नाही. इतका क्रूर छळ त्या ताईचा केला आणि त्या 6 महिन्याच्या लेकराची काय अवस्था असेल लक्षामध्ये घ्या. म्हणून नुसतं कथा
शेवटी प्राण कंठाशी आला त्यावेळेला शंभूराजे म्हणाले, आबासाहेब, मी झुकलो नाही, मी वाचलो नाही, मी नमलो नाही, मी शरण गेलो नाही. आबासाहेब, मी तुमची मान युगायुगा करता ताट ठेवण्याचा प्रयत्न एक मुलगा म्हणून केला. आणि स्वर्गात सुद्धा महाराज शिवरायाला वाटलं असेल, शंभू, अरे लाज राखली स्वराज्याची बाळा, लाज राखली महाराष्ट्राची, अरे लाज राखली हिंदुस्थानची. शंभू, तू चुकला नाही रे, तू नकला नाही, तू शरण गेला नाही, तू थकला नाही, तू भागला नाही, तू त्यांच्या आमिषाला बळी पडला नाही. बेटा, एक बापाचं हृदय काय असतं सांगू? बापाचं हृदय काय असतं सांगू? आपल्यापेक्षा आपल्या मुलानं मोठं व्हावं हे जगाच्या पाठीवर एकाच व्यक्तीला वाटतं, त्या व्यक्तीचं नाव आहे बाप. कदाचित स्वर्गात शिवाजी महाराज देखील म्हटले असतील, शंभू, येणारा भविष्यकाळ तुझ्या बापाला शिवरायाला विसरला तरी चालेल, पण येणारा भविष्यकाळ माझ्या शंभू बाळाचं बलिदान मात्र कधीच विसरू शकणार नाही, कधीच विसरू शकणार नाही. आईचा पुत्रली संता तरी त्या आवडी पंढरीला था, गीता नित्य नेहमी वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे, संताच्या चरणा करी मस्तक ठेंगणा. केवळ मुलगा नाही, कन्या भावी भागीरथी, तुझे प्रेम जिचे चित्ती, ऐशे करी संत जना, दाशी जनीच्या निधाना विठोबा. सगळे गुरुमान मंडळी खाली बसा आणि 10 मिनिटाचा एक छोटा पोवा आणि नंतर